नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो। दिनांक 1/11/2005 व त्यानंतर राज्य शासन सेवेत नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभागाकडून एक दिलासादायक शासन निर्णय काल दिनांक 30/5/2024 ला निर्गमित झालेला आहे। त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत। तेव्हा मित्रांनो, माहिती सविस्तर समजून घ्या। व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर सेवेत प्रथम नियुक्त झालेले अधिकारी कर्मचारी यांच्या सेवानिवृत्ती उपदानाच्या प्रयोजनार्थ जोडून देण्याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 30 मे 2024 रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदरच्या निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की वित्त विभागाच्या दिनांक 31 ऑक्टोबर 2005 व दिनांक 27 ऑगस्ट 2014 नुसार दिनांक 1/11/2005 रोजी अथवा त्यानंतर राज्य शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अनुक्रमे परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू करण्यात आली आहे। त्याचबरोबर वित्त विभागाच्या दिनांक 31 मार्च 2023 नुसार परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्ती असलेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्ती वेतन व सेवानिवृत्ती उपदान, त्याचबरोबर शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदानाचा लाभ अनुदेय करण्यात आला आहे। परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना व NPS प्रणाली अंतर्गत दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर शासन सेवेत प्रथम नियुक्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांची त्याच किंवा अन्य विभागातील कार्यालयामध्ये नवीन पदावर नियुक्त करण्यात आली असेल अशा प्रकरणी सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदान यासाठी अर्थकारी सेवेची परिगणना करण्याकरता शासकीय कर्मचाऱ्यांची पूर्वीची सेवा नवीन पदाच्या सेवेत जोडून देण्यासाठी अनुसरावयाच्या कार्यपद्धतीबाबत पुढील प्रमाणे स्पष्टीकरण करण्यात आलेले आहे। यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी अथवा त्यानंतर शासन सेवेत प्रथम नियुक्त झालेल्या शासकीय कर्मचारी त्याच अथवा अन्य विभागातील कार्यालयामध्ये नवीन पदावर नियुक्त करण्यात आल्यास अशा प्रकरणी सदर निर्णयामध्ये नमूद अटीची पूर्तता झाल्यास सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदान यासाठी अर्थकारी सेवेची परिगणना करण्याकरता शासकीय कर्मचाऱ्यास पूर्वीची सेवा सध्याच्या पदात जोडून देण्यास परवानगी देता येईल असे नमूद करण्यात आलेले आहे। यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे की शासकीय कर्मचाऱ्यांची अगोदरची नियुक्ती नियमित स्वरूपाची वैध मार्गाने झालेली असावी, म्हणजे सदर कर्मचाऱ्यांची संबंधित पदाकरता विहित करण्यात आलेल्या सेवा प्रवेश नियमांच्या तरतुदींची पूर्तता करून नियुक्ती झालेली असावी असे नमूद करण्यात आलेले आहे। तसेच सदर कर्मचाऱ्यांनी नवीन पदाकरता केलेले अर्ज संबंधित कार्यालयाच्या प्रशासकीय प्राधिकाऱ्यांची योग्यरित्या पूर्वपरवानगी घेऊन करण्यात आला असावा असे नमूद करण्यात आले आहे। तसेच एखादा कर्मचाऱ्यांचे अगोदरच्या पदाच्या परिवीक्षाधीन कालावधी पूर्ण केलेला नसेल अशा प्रकरणी त्याच्या नवीन अथवा दुसऱ्या पदावर स्थायीकरण झाल्यावर पहिल्या पदाकरता केलेल्या परिवीक्षाधीन सेवा सेवानिवृत्ती उपदानाच्या प्रयोजनाकरता अर्थकारी सेवा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल असे नमूद करण्यात आलेले आहे। आणि या संदर्भातील जो GR निघालेला आहे तो सविस्तर GR आपण इथं दाखवून राहिलो तो तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो, या आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह। तोपर्यंत धन्यवाद।